So welcome everyone. लक्ष द्या सगळ्यांनी. Today is 25th of June. ठीक आहे. Today is 25th of June. मॅथमॅटिक्स आपण कंप्लीट करूया. थोडंसं पुढे जे काही कंटिन्यू करूया. कंप्लीट नाही कंटिन्यू करूया. So we were learning. काय शिकवतो बघा आपण. This multiplication and division of integers झालं. Then HCF and LCM. We have started HCF and LCM. हे आपण स्टार्ट केलं होतं. Practice at 10 we have already studied yesterday. Practice at 10 आपण शिकलो. Now we are continuing next. तर पुढे जाऊया आपण. Okay. So सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. If you have any doubt, you can ask me at the end of the lecture. Factorizing a number into its prime number. Okay, very important topic आहे. Because बघा तुम्ही you are in standard 7. So it is going to come in your standard 8 ला पण तुम्हाला येतं, 9th मध्ये पण येणार, तुम्हाला 10th मध्ये. यस प्रतीक्षा बोल. प्रतीक्षा बोल. आवाज येतोय माझा? प्रतीक्षा. जय, can you hear me? बोल प्रतीक्षा. ओके, नो प्रॉब्लेम. चल लक्ष दे. काय असेल डाऊट तर मग टाईप करून पाठवा. तुमचा आवाज येत नसेल माझ्यामध्ये टाईप करून पाठवा, चॅट करून पाठवा. सो फॅक्टरायझिंग अ नंबर इंटू इट्स प्राईम नंबर म्हणजे काय करायचं बघा. अ सिम्पल बट इम्पॉर्टंट रूल गिवन बाय युक्लिड. बघा युक्लिड नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने काय सांगितलं. अ सिम्पल अँड इम्पॉर्टंट रूल. काय रूल आहे बघा. युक्लिड. युक्लिड इज अ सायंटिस्ट. शास्त्रज्ञाचं नाव आहे युक्लिड. लक्ष द्या. इज ऑफन यूज टू फाइंड जीसीडी अँड एचसीएफ. सो व्हॉट इज जीसीडी? बघा जीसीडी इज ग्रेटेस्ट कॉमन डिसिपल किंवा त्याला आपण म्हणतो HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. आणि एलसीएम इज म्हणजे काय. लोवेस्ट कॉमन मल्टिपल. हे पुढे आपण शिकणार आहोत कसं आपलं काढायचं ते. द रूल सेज दॅट. आवाज बंद ठेवायचा सगळ्यांचा. प्लीज म्यूट युअर साऊंड. शिवानी म्यूट युअर साऊंड. गुड. प्रतीक्षा हँड लोअर कर. काय डाऊट आहे का प्रतीक्षा? चलो. काय ग? हा एक काम कर, परत जॉईन कर ना. हा येस. बाकीच्यांना आवाज येतो का माझा? जय, कॅन यू हिअर मी? जय. येस सर. कुणाल. शिवानी कॅन यू हिअर मी? कुणाल, शिवानी, जन्मय वगैरे एव्हरीवन कॅन यू हिअर मी? तन्मय, तन्मय कॅन यू हिअर मी? तन्मय. कुणाल आवाज येतोय का? शिवानी. येस सर. ओके गुड. चलो. ओके लिसन गाइस. प्रतीक्षा आला का आवाज? प्रतीक्षा. हो सर येतोय आवाज. गुड. ते नेटवर्कचा इश्यू असतो बाळा, त्यामुळे होतो मागे पुढे. हा ते असं असेल ना तसं पुढच्या वेळेस पण असंच करायचं आपण. कळलं? ठीक आहे. मला आवश्यकता नाही फोन करायची. चलो लेट्स सी व्हॉट इज इम्पॉर्टंट. The rule says that any composite number can be written as the product of prime number. लक्षात घ्या. What is the rule? Any composite number can be written as the product of its prime number. Your prime numbers. Now, there are two methods of writing the factors. There are two methods of writing a factor. See, first method is vertical arrangement and second method is your horizontal arrangement. Vertical म्हणजे उभी पद्धत, उभी मांडणी, आणि horizontal म्हणजे आडवी मांडणी. Question number 1, you have to write the number 24 in the form of product. कोणतं करा तुम्हाला 24. फर्स्ट आपण बघूया horizontal. बघा 24 can be written as 2 into 12. बरोबर ना. त्याचं फॅक्टर पाडले. 12 दुने 24. 12 to 24. नाव बघा हा 2 आपण असाच ठेवला. Now this 12 can be written as 6 to 12. 12 is factorized. Now then 6 is factorized. 6 चा फॅक्टर काय पाडले? 2 3 6. So what do we get? At the end, what do we get? 24 is equal to 2 into 2 into 2 into 3. That means 3 to 6, 6 to 12, 12 to 24. Therefore, the prime factors are 2 and 3. हे काय तुमचे prime factors झाले.
दिस इज युअर हॉरिझॉन्टल मेथड. सिमिलरली व्हर्टिकल मेथड इज व्हॉट? बघा व्हर्टिकल मेथड तुम्हाला काय करायची, अशा प्रकारे व्हर्टिकल लाईन टाकायची मध्ये आणि असे तुम्हाला हॉरिझॉन्टल लाईन टाकायचे. दिस 24 ऑन डिवाइडिंग बाय 2 गेट 12. 12 on dividing by 2 we get 6. 6 on dividing by 2 we get 3. 3 dividing by 3 itself we get 1. मग इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे. So this is your horizontal method. Okay, similarly दोन्हींचा आन्सर सेम येतो. You get the same answer. बघा, so 24 is equal to 2 into बघा सेम आहे 2 into 2 into 2 into 3. Getting? Okay, आपण जेव्हा सोडवून तुम्हाला ते कळेल horizontal method, vertical method. So what is important? To write a given number as a product of its prime factor is to factorize it into primes. See, these are the prime numbers. 2, 2, 2, 3. Prime number आहे ते बघा. ओके, याच्या पुढे प्राईम नंबर आल्यानंतर पुढे त्याचे फॅक्टर होत नाही. इट इज नॉट फॅक्टरायझेबल. ते पुढे फॅक्टर होत नाही. यू कॅन्ट हॅव मोर फॅक्टर्स. सर येस. सर मला एकदा व्हर्टिकल मेथड समजवा ना. ओके, सांगतो परत, लक्ष द्या. अजून दुसरं एक्झाम्पल देतो तुला मी, त्यामुळे तुला इथे एक्झाम्पल दुसरं देऊन सांगतो तुला मी इथे. सपोज इथे तुम्हाला एक्झाम्पल देतो बघ मी. ओके, हियर आय गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ सपोज 24. आपण वेगळं एक्झाम्पल घेऊ. विल टेक 32. ठीक आहे, विल टेक 32. एक सेकंड. और विल टेक 30 घेऊ. सर 30 30. सो 30 इकडे घेतलं. नीट लक्ष द्या. 30 मी ऍक्च्युली पुढे जेव्हा एक्झाम्पल गणित सोडवणार आहे ना आपण, तेव्हा तुम्हाला कळेलच ती मेथड. बट स्टील आपण रिपीट करूया. बघा 30. नाव 30 बघा, आता इथे किती आहे, लास्टला एंडला किती आहे, 0 आहे. ओके, 30 इज डिव्हिजिबल बाय 2. 30 is divisible by 2. So on dividing by 2 we get 15, right? बरोबर की नाही? 15 to the 30. Then परत असे एक हॉरिझॉन्टल लाईन टाकायची. नाव 15 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने भाग जातो का? सांग बरं प्रतीक्षा, 3 ने भाग जातो का 15 ला? हो सर जातो. ओके, सो मग इथे काय ना तुमचे 3 3 5 जा 15. मग 5 तुमचे इथे आले. आता 5 प्राईम फॅक्टर, प्राईम नंबर आहे, तर डायरेक्ट 5 ला परत 5 ने डिवाइड करायचं. 5 1 जा 5. बघा, ठीक आहे. आता बघ, ही आणि हे बघ सगळं सेम दिसेल तुला. बरोबर, मुद्दाम वेगळं गणित घेतलं म्हणजे तुला एक आयडिया यायला. तेच पद रिपीट करण्यापेक्षा वेगळं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं मी. आपण पुढे सोडवणारच आहे, तेव्हा प्रत्येक स्टेप तुम्हाला कळेल. व्हर्टिकल पण कळेल आणि हॉरिझॉन्टल सुद्धा कळेल. इट इज इझी टू अंडरस्टँड. तन्मय गेटिंग? तन्मय, एव्हरीवन जर समज असेल तर मला चॅट करून सांगा. येस सर, आय गेट इट, आय गॉट इट. हो सर. ओके, गुड. चलो नेक्स्ट. पुढे आहे आता आपल्याला सगळं सोडवलं. बघा काय देऊ तुम्हाला इथे. example, write each of the given number as a product of its factor. Okay, बघा आता नीट इथे बघा, तुम्हाला आणखी more clearly you'll get to you'll understand here. Yes, good. Good. Now see here 63. बंद कर एकटा. 63 बघा. 63 can be written as 7 into 9. 7 9 जा 63. बघा 7 9 जा 63. 7 7 चे फॅक्टर येतात का? नाही. So 7 is a prime number. तो तसाच राहिला. 9 can be written as 3 into 3. 9 can be written as 3 into C. So therefore the factors of 63 are factors of 63 are 7 into 3 into 3. Getting? Factors of 63 are 7 into 3 into 3. Similarly, 45. 45 can be written as 9 5 are 45. The factors of 9 are 3 3 are 9. Therefore, the factors of 45 are 5 into 3 into 3. Factors are अवयव झालेत. Similarly, 20. 20 can be written as 2 into 10. 2 10s are 20. 10 can be written as 5 2s are 10. Therefore, factors of 20 किती आले? 2 into 2 into 5. समजलं, याचे अवयव आपण पाडले. आपण पुढे गणित सोडवतो, तुम्हाला ते कळणारच आहे पुढे. बघा तुम्हाला परत अजून व्हर्टिकल मेथड पण दिली आहे, ती पण तुम्हाला परत समजून सांगतो. बघा नीट लक्ष द्या. हियर व्हॉट इज गिवन 117. तर 117 इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 बट इट इज डिव्हिजिबल बाय 3. सो 3 ने तुम्ही डिवाइड केलं. सो व्हॉट डू यू गेट when you divide 117? See 117 when you divide by 3 you get 39. बघा इथे काय आलं? 39 आलं तुमचे. 39 on dividing by 3 you get 13, and 13 on dividing by 13 itself you get 1.
सो फॅक्टर्स ऑफ 17 आर, हे इथले फॅक्टर्स तुमचे, दीज आर द फॅक्टर्स. 13 3 into 3 into 13. Similarly, similar factors are here. This is your horizontal method. Similar 250 चे पास फॅक्टर काढले, 2 125, then 5 25, then 5 5 and then 5 dividing by 5 we get 1. So these are the factors. बघा लेफ्ट हँड साइडचे फॅक्टर्स असतात. ओके, आणि इथले फॅक्टर्स आहे तुम्हाला सेम. ओके, whenever the question is asked, तुम्हाला दोन्ही मेथड करायचे असतात, लक्षात ठेवा. Whenever question is asked, you have to follow both the methods. मग दोन्ही मेथड करायच्या आहेत. चलो, नाउ what we will do, आपण सोडूया. चला 32 प्रॅक्टिस साठी 11 सोडूया आपण, म्हणजे आपल्याला ते कळेल. चलो, question number 1 is 32. Question number 1 is you have to find the factorize the following numbers into primes. Next question number 32. तुम्हाला इथे दाखवतो बघा 32. So 32 first one मी तुम्हाला आधी फर्स्ट सांगतो, मला horizontal method. Horizontal method. Can you see the screen? Screen दिसेगा ना? Now 2 into हो सर. 16. What is 2 into 16? Okay. Then 16 can be written as 2 into 8. Then this 8 can be written as 2 into 2 into 2 into 4, right? And then again this 4 can be written as 2 into 2. So 2 into 2 into 2 into 2 into, wait, 2 मिनटं, तो स्पेस देतो, 2, right? So 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, 16 to the 32. So these are the factors of 32. बघा हे वाले factors of 32. So these are the factors of 32. Getting? This is your horizontal method. ही कोणती मेथड आहे तुमची? horizontal method. These are the factors of 32. या बाजू तुम्हाला मी vertical method देतो बघा. Vertical method. Okay, so vertical method, yeah, इकडे तुम्हाला देतो बघा. Here is vertical method. See, in this vertical method, what are we going to do? बघा, तुम्हाला दोन्ही मेथड दाखवायचे आहेत, vertical आणि horizontal. See, what कसं करतो बघा आपण. एक vertical लाईन टाकायची अशी, horizontal लाईन. इथे आलं तुमचं 32. मग तुम्हाला दाखवलं 32 ना, सेम बघा. नाही 30 दाखवलं. So on dividing by 2, on dividing by 2 we get 16. बघा इथे 16 आले, असं लिहायचं का? 16 आले, परत 16 आपण डिवाइड केलं, dividing by 2 we get 8. Here it is 8. Then again dividing by 2, wait, we get 4. परत तुम्हाला डिवाइड करायचं आहे 2 ने, we get 2. And again थोडंसं खाली गेलं ते, again dividing by 2 you get 1. तर इथे किती आलं? Here it is 1. थोडं खाली गेलं बघा, लक्ष द्या. So these are the factors. So these are the factors. Okay. मग परत वर्टिकलच्या मेथडच्या खाली तुम्हाला हे परत याच्या खाली जेव्हा जागा आहे ना, तुम्हाला हे परत लिहायचं असतं. दिस वन, विच वन? दिस लाईन. ही लाईन तुम्हाला परत लिहायची असते, हे बघा ही. सो दीज आर द 2 मेथड्स, वर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथड तुम्हाला मी सांगितले. क्वेश्चन नंबर कोणता सांगितला? 1. अजून काय आपण सोडूया, तुम्हाला विल गेट टू नो इट. बघा क्वेश्चन 1 कळला. क्वेश्चन नंबर 2 बघा 57 आहे. मी प्रयत्न करतो जेवढं तेवढं सोडू आपण आजच्या सेशन मध्ये, उरलं तर तुम्ही सोडवायचं ते. 57. ओके, लेट्स सी. Horizontal method 57. So 57 is not divisible by 2, but it is divisible by 3. So काय ना सांगा, 3 ने डिवाइड केला, what do we get? 1, 9. Okay, so 19 3 is 57. संपले इथे फॅक्टर्स तुमचे, संपले. कुठले तुमचे फॅक्टर्स तुम्हाला इथे येणार नाहीत. सो एवढे संपले फॅक्टर बघा इथे. ओके, दिस आर द ओनली फॅक्टर. आता काय 19 आहे ना, आता 19 चा प्राइम नंबर आहे तो. आणखी तुम्ही ऍड काय करू शकता याच्यामध्ये? व्हॉट कॅन यू ऍड? 19 आहे ना, सो 3 into 19 into 1. बस संपलं, याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. 1 घेतला नाही घेतला तरी चालतो. सो दिस आर द ओनली फॅक्टर्स यू गॉट, 3 and 19. सिमिलर वर्टिकल मेथड पण तुम्हाला करायची बघा, ही पण तुम्हाला इझी याच्यामध्ये. आधी याच्यामध्ये दोघांमध्ये पार्टिशन करा. Then here it is 57.
dividing by 3, we get 19. Then 19 again divided by 19. We get 1. ठीक आहे, खूप इझी होतं हे, फक्त डायरेक्ट तुम्हाला छोट्या स्मॉल स्टेप्स मध्ये होतं ते पटकन झालं आपलं. जस्ट मॅडम. ओके, नेक्स्ट बघा काय तुम्हाला 23 खूप इझी आहे. 1 into 23 संपलं, त्याचे फॅक्टर एवढंच पाहता. 1 into 23. नाव विल सी 150 बघूया आता. 150 150 सगळ्यांचं लक्ष पाहिजे, काय असेल डाऊट मला विचारा. 150 बघा, 150 हिअर horizontal method. 150 is divisible by 2. So what do we get? काय मिळेल तुम्हाला सांगा मला पटकन. चॅट करून चॅट करून नका पाठवू, आवाज चालू करून सांग. जय सांग. जय, टेल मी. 1, 5, 10, 15. अरे तसं नको सांगू, डायरेक्ट नको सांगू, डायरेक्ट नको सांगू. 150 is equal to 2 into 75, right? 75. Okay, good. Next, yes, Pragati, tell me 75 ला काय करणार आपण आता? 75 is divisible by 3. त्याला 3 ने भाग लावायचा. कशाने भाग लावायचा? 3 ने. काय ना इथे 25. ओके, now 25 is divisible by, आता 25 ला 3 ने डिवाइड होणार का? नाही. So it is multiplied by 5. So 5 into 5. So these are the factors. हे तो play factor आले. 2 into 3 into 5 into 5. 150 चे factors. समजलं? Getting? So these are the factors of 50. 2 into 3 into 5 into 5. बघा, परत क्रॉस चेक करायचं असेल ना आपल्याला तर मल्टिप्लाय करायचं. बघा, 5 5 जा 25, 25 3 जा 75, 75 2 जा 150. दिस इज द हॉरिझॉन्टल मेथड. सिमिलरली आपण व्हर्टिकल मेथड काढू. इथे बघा, तुम्हाला सोडवताना पण असं सोडवायचं, लक्षात घ्या. सो इट इज 150, then dividing by 2 we get 75, then dividing by 3. See, तुम्हाला जेव्हा डिवाइड करतो ना आपण, फॅक्टर करतो ना, यू हॅव टू डिवाइड इन अ सिक्वेन्स. आधी 2 ने डिवाइड करायचं, देन जोपर्यंत 2 ने डिवाइड करायचं होतंय तोपर्यंत 2 ने डिवाइड करत जायचं. देन बाय 3, देन बाय 4, देन बाय 5. ओके, 75, then we get 25. Okay, on solving this by 5 or on dividing by 5 we get here, oh sorry, here it is 5. So again 5, that is 1. So these are the factors. समजलं? आणि मग तुम्हाला या वर्टिकल मेथडच्या खाली सुद्धा तुम्हाला परत लिहायचं. मग सांगितलं तुम्हाला मी, यू हॅव टू राईट दिस. गेटिंग? चलो, तुम्हाला व्हिडिओ परत बघावं लागेल. देन ओनली देन यू आर एबल टू राईट आन्सर्स. तुम्हाला आन्सर तरच ते कळतील. 216 नको, आता कोणतं सांगू सांगा. विच वन शॅल आय टेक? सगळे सांगू का? हो सर, सगळे. सगळं सांगायचंय? सर 559 सांगा ना, लास्ट 59. बरं, आता 10. बघा, काही काही गणित त्याच्यामध्ये असे आहेत ना, ते 2, 3, 4 पण येत ना, डायरेक्ट त्यांचे मोठे अवयव पडतात. कसे तुम्हाला तेही सांगतो बघा मी, कारण ते आपल्याला पाडेपाठ पाहिजे तर तुम्हाला ते पाड्यामध्ये येऊन जाईल. आता तुम्हाला सांगतो, याचे आन्सर्स तुम्ही काय करा, प्रयत्न करा. 559चा आन्सर काढताना बघा, 559. सो इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. 2 ने डिवाइड होत नाही, 3 ने डिवाइड होत नाही, नाही होत. देन 4 ने होत नाही, 5, 6, 7. 7 ने होतं का बघा. 7 7 7 59, 49. सो 7 7 49, 6 7 ने पण होत नाही. तर याचं डायरेक्टली आन्सर आपण जर बघितलं, त्याचे फॅक्टर्स तुम्हाला थोडेसे वेगळे मिळतील. वेट 2 मिनिटं. प्रॅक्टिस सेट कुठला चालू आहे आपला? 11 चालू आहे का? 11. ओके ओके, इथे बरं बघा 11. ओके, बघा हे इथपर्यंत सोपं आहे तुम्हाला. बघा मी मग मुद्दामून तुम्हाला थांबून ठेवतो. तुम्ही बघा, फर्स्ट आपलं आलं, हे बघा फर्स्ट आपलं आलं, बरोबर आलं. सेकंड तुम्हाला सांगितलं डायरेक्टली, थर्ड पण तुम्हाला सांगितलं डायरेक्टली. ओके, काय का शिवानी?
असू दे, जेवढं होईल तेवढं बघ, नाही त्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघ. बाय बाय. चलो, शिवानी हॅज सम प्रॉब्लेम नाव. बघा इथपर्यंत इझी आहे तुम्हाला. कुठपर्यंत? 6 पर्यंत. 7चं बघा इथे फक्त 17चं टेबल आलाय, तो लक्षात ठेवायचा आहे. 8 मध्ये 19चा फॅक्टर आला आणि 10, 11 आणि बघा 9 आणि 10 आहे ना, हे डायरेक्टली करायचं इथून, कारण याचे फॅक्टर्स तुम्हाला 13 आणि 13च्या टेबलमध्ये तुम्हाला येणार. 13नेच डिवाइड होणार, बाकी कशाने डिवाइड होत नाहीये. गेटिंग? ट्राय करा. काही डाऊट असेल तर मी तुम्हाला सांगणार त्याच्यामध्ये नंतर. बट यू शुड ट्राय. तुम्हाला मेथड पण मी सांगितलं, या मेथडने तुम्हाला जायचं. व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथडने तुम्हाला जायचं. बघा ही हॉरिझॉन्टल मेथड आहे तुम्हाला, आणि इथे तुमची व्हर्टिकल मेथड आहे. दिस वन. समजलं? ओके, लेट्स कम बॅक. अरे कुठे गेलो? एक मिनिट. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्टेच यू ऑन दिस लॅपटॉप वगैरे. तुम्हाला सोडणं डिफिकल्ट म्हणजे एवढं डिफिकल्ट नाही आहे, पण थोडंसं हँडी नाही आपल्या गोष्टी. इथे 11 चालू आहे ना आपला. ओके, एक काम कर. चला, तुम्हाला 150 झालं ना. आता आपण सोडूया. कुठलं सोडूया सांगा मला. तुम्हाला सांगितलं 9 आणि 10 सांगितलं, डायरेक्टली करत आहे. मागे तुम्हाला आन्सर दिलेत. फक्त 13 तुम्हाला मल्टिप्लाय करायचं, लक्षात ठेवा. 7 सर 765. 765. 765. ओके, चलो 765 सांगतो. 7 नंबरचं 765. ओके, चलो 765 सांगतो बघा. आता बघा 2 ने तर डिवाइड होणार नाही, बिकॉज इथे 5 आहे. ओके, लक्षात घ्या. 2 ने डिवाइड होईल का? नाही, बिकॉज 5 आहे. तुम्हाला जर 2 ने डिवाइड करायचं असेल तर तुम्हाला इथे काय पाहिजे? व्हॉट यू वॉन्ट इन द युनिट प्लेस. 0, 2, 4, 6, 8. 5 आहे, मग 3 ने बघा. सो आता 3 ने करायचं, त्यांचं ऍडिशन करायचं. 7 + 6 12. सॉरी, 7 + 6 13. 13 + 5 18. सो इट इज डिव्हिजिबल बाय 3. 3 ने डिवाइड होईल. सो इट इज 3. 3 ने डिवाइड करायचं. 3 2 जा 6, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 255. राईट. परत डिवाइड करून बघा. जर प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तर लगेच समोरासमोर डिवाइड करून घ्यायचं. आपल्या इथे जागा आपल्याकडे 7 6 5 आणि यहाँ पे आएगा 3. सो हियर 3 2 जा 6, 1 6, then 5, 3 5 जा 15. Okay, then you get 1 and 5. Yes, so we are right. Shh. Then you get 3 into 255 है ना. Now 255 बघा. 5 + 5 10, 10 + 2 12. परत याला 3 ने काय होणार? डिवाइड होणार आहे. So we get 3 8 जा 24 and 3 5 जा 15. आता 85 ला परत नाही होणार 3 ने. 85 is not divisible by 3. So what do we get? 3 3 जा 85 ना. So it is divisible by 5. It is divisible by 5. So what do we get? 3 into 3 into 5. 5 ने divide करा. What do we get? 5 1 जा 5, 5 7 जा 85. Sorry, 5 7 जा 35. So these are the factors. हे factors झाले. 765 चे. Okay, so these are the factors. 765 चे. तुम्हाला वर्टिकल मेथड मध्ये तुम्हाला दाखवून देतो अजून. बरं तुम्हाला कळेल बघा. Here it is 765. Divide by 3. Divide by 3. You get 255. Then on again dividing by 3, you get 85. 85 is not divisible by 2, 3, 4. It is divisible by 5. Finally divide करा, you will get 17. And 17 is a prime number. So 17 prime number है तो त्याच्या पुढे त्याला divide होणार नाही. Divide होणार नाही. So it is directly divisible by 17. So you will get 1. Getting? समजलं आता? ठीक आहे?
अजून एक तुम्हाला गणित समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं आणखी क्लिअर होऊन जाईल. लेट से कोणतं सोडूया आपण, 342 सोडू. चला, चालेल ना? 342 सोडूया. ओके, 342 is divisible by 2. Sorry, 2. So you get 342. 2 ones are 2. 2 sevens are 14. 2 ones are 2. 171. आता 170 is not divisible by 2. 2 ने डिवाइड होणार का? नाही. So what is 3 ने डिवाइड होईल बघा ते. So 3 5s are 15 and 3 2 उरले ना, 71. 21. So 7. Again, sorry. Okay, what do we get? परत तुम्हाला होणार 2 into 3 into परत 3 ने डिवाइड होईल 3 into 19. बरोबर. नाव हे तुमचे झाले प्राइम, हे संपलं तुमचं इथे. These are the factors. 342. These are the factors of 342. Getting guys? समजलं का? वर्टिकल मेथड पण दाखवू का याच्यामध्ये? वर्टिकल मेथड पाहिजे तुम्हाला? दाखवू का? नाही ना? ठीक आहे, सर दाखवून होतो. बघा इथे. So this is vertical method. 342 on dividing by 2, we get 171. Then again 170 is divisible by 3. 2 ने होत नाही. Then we get 57. 57 ला परत 3 ने मल्टिप्लाय करायचं, we get 19. And 19 on 19 is a prime number. 19 prime number तुमचा. So again it is 19 ones are 19. So this is your answer. Getting guys? आजचा सेशन समजला तुम्हाला? काही डाऊट याच्यामध्ये? Good. So what we learned, practice at 11 पाहिलं आपण. We have seen two methods of solving, two methods of factorizing, two methods of getting the factors. First method is a vertical and second is horizontal. ठीक आहे. तुम्ही कुठली मेथड आधी लिहा, नंतर लिहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. But there are two methods you should remember, and you should also remember that to write a given, बघ हे लक्षात ठेवायचं आहे. This is to write a given number as a product of its prime factors is 2 factors is into prime. आपलं फॅक्टर असे पाडायचे की वी शुड गेट प्राइम नंबर्स, आणि प्राइम नंबर आले की त्याला पुढे फॅक्टर्स होत नाही. गेटिंग? समजलं? चलो, कुछ डाउट हो तो मुझे पूछो, अभ्यास करा, पाठवून द्या मला. विल मीट टुमारो ॲट सेम टाइम. ठीक आहे, चलो.